आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष. श्रोते हो, नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहात, राज्य सरकारनं राज्यात 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सोमवारपासून सुरू करायला परवानगी दिली आहे. त्या अनुषंगानं स्थानिक प्रशासनाची आणि विद्यार्थी पालकांची भूमिका याविषयी केलेला उहापोह. श्रोते हो, शिक्षण विभागानं आता शाळा सुरू करायची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर सोपवली आहे. राज्यात कोरोना संसर्गाचे वाढणारे रुग्ण आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयानुसार ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई प्रशासनानं 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे. राज्यात इतरत्र शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनानं अजूनपर्यंत ठाम निर्णय घेतलेला नाहीये. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि शिक्षणाचं हित लक्षात घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. शाळांबाबत निर्णय घेताना स्थानिक प्रशासनानं अधिकाऱ्यांनी कशाचा विचार करावा, कोरोना संसर्ग टाळण्याच्या दृष्टीनं काय पावलं उचलावीत याविषयी शिक्षण विषयक पत्रकार नीरज पंडित यांनी मनोगत व्यक्त केलं. ऐकूयात. राज्य सरकारने 23 नोव्हेंबरपासून म्हणजे सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला 9वी आणि 12वीच्या. मात्र हा निर्णय देत असताना राज्य सरकारने सांगितलं की स्थानिक कोरोनाची स्थिती लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने याचा अंतिम निर्णय घ्यावा. त्यानुसार मुंबई आणि ठाणे महानगरपालिका या दोन महानगरपालिकांनी 31 डिसेंबर पर्यंत शाळा बंद ठेवण्याचाच निर्णय घेतलेला आहे. राज्यात इतरही भागामध्ये विचारविनिमय सुरू आहे याच्याबद्दल. स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करत असताना राज्य सरकारने शिक्षकांसाठी, मुलांसाठी ज्या काही SOPs दिलेल्या आहेत त्या फॉलो होत आहेत की नाही शाळांमध्ये ते पाहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर स्थानिक परिस्थिती म्हणजे शाळेत जाण्यापूर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी व्हावी हे सक्तीचं होतं. त्याप्रमाणे शिक्षकांच्या ज्या मोफत चाचण्या कोरोनाच्या राज्य सरकारमार्फत केल्या जात आहेत, तर राज्यातील विविध भागांमधून अनेक शिक्षक पॉझिटिव्ह असल्याचं समोर येतं आहे. त्यामुळे सगळ्या बाबी लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत निर्णय घ्यावा. कोरोनाचं सावट अद्याप कमी झाले नाहीये, तर असं सगळी परिस्थिती असताना शाळा सुरू करताना काय नेमकं उपाययोजना कराव्या याबाबत सरकारने स्पष्टीकरण दिलेलं आहे. सर्वप्रथम म्हणजे शाळा सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चाचण्या होणं हे महत्वाचं असेल. नंतर शाळेची जी वास्तू आहे, इमारत आहे, ती पूर्ण सॅनिटाईज होणं आवश्यक असेल. त्याचं निर्जंतुकीकरण झालेलं पाहिजे. त्यासाठी लोकल ज्या शाळा समिती असतात त्यांनी त्याच्या उपाययोजना कराव्या. नंतर वर्ग भरवताना ते 50% क्षमतेने भरावे. एका वर्गात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून 15 विद्यार्थी बसवले जावेत. त्याचबरोबर शाळेमध्ये ठिकठिकाणी हात धुण्यासाठी पाणी, साबण, सॅनिटायझर या सर्व सुविधा मुलांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर देण्यात आलेली आहे. आणि दर 2 तासांनी शाळा ही जी आहे ती स्वच्छ केली गेली पाहिजे. शाळेतली स्वच्छतागृह हे वेळोवेळी स्वच्छ झाले पाहिजे. त्याचबरोबर जी मुलं शाळेत येणार आहेत त्यांनी मास्क कंपल्सरी असलाच पाहिजे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम मुलांनी पाळले पाहिजेत. बाहेरचं कोणतेही खाद्यपदार्थ खाणं हे टाळलं पाहिजे. ह्या सर्वांची अंमलबजावणी होते की नाही यासाठी प्रत्येक शहरामध्ये एक स्थानिक प्रशासनाची एक समिती असेल जी याच्यावर शाळांवर देखरेख ठेवेल आणि शासनाच्या नियमानुसार ज्या काही समिती नेमण्यास सांगितलेल्या आहेत त्या समिती वेळेवर नेमून त्या समितीने सक्षमपणे काम करणं ही गरज आहे. तरच शाळा ज्या सुरू होणार आहेत त्या यशस्वी प्रकारे होऊ शकतील. श्रोते हो, दिवाळीनंतर कोरोना रुग्णांचे वाढते आकडे बघून शाळा सुरू करण्याबाबत निश्चित असं धोरण ठरवणं सहज शक्य नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाच प्रथम प्राधान्य देऊनच स्थानिक प्रशासनाला, शाळा व्यवस्थापनाला आणि पालकांना निर्णय घ्यावा लागणार आहे. एकदा शाळा सुरू झाली की विद्यार्थी शाळेत येणारच. ते एकत्र बसणार, बोलणार, खेळणार, बागडणार. विद्यार्थ्यांना जरी नियम घालून दिले तरी त्यांचं पालन ते किती काटेकोरपणे करतील याबाबतही साशंकता आहे. जरी नियमांचं काटेकोरपणे पालन झालं तरी शाळेत होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार नक्कीच होऊ शकतो. कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचं पालन करताना विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू नये यासाठी शिक्षक आणि पालकांनी त्यांना मार्गदर्शन करणं अतिशय आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सुरक्षेच्या दृष्टीनं शिक्षक आणि पालकांनी कशाप्रकारे भूमिका घ्यायला हवी, कोरोना संदर्भातले नियम पाळताना विद्यार्थ्यांना त्याचा ताण येऊ नये याकरता शिक्षक पालकांनी काय खबरदारी घ्यायला हवी याविषयी पुण्यातल्या कोरोनाविरुद्धच्या जनआघाडीच्या कृती दलांच्या सदस्य डॉक्टर विनय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलं. ऐकूयात. सरकारने सूचना दिलेल्या आहेत की 23 तारखेपासून शाळा सुरू करायला हरकत नाही. आता याच्यातली एक गंमत अशी आहे की त्यांचा आदेश शाळा सुरू करा असा नसून शाळा सुरू करायला हरकत नाही आणि काही मार्गदर्शक सूत्र दिलेली आहेत की काय पद्धतीने काळजी घेणं जरुरीचं आहे आणि ते दिल्यानंतर ते पाळून शाळा सुरू करायला हरकत नाही असं सरकारने सांगितलेलं आहे. हे कंपल्सरी झालेलं नाही. साहजिकच सर्व पालक, शिक्षक आणि मुलांच्या मध्ये बऱ्यापैकी गोंधळ उडालेला आहे की हे कितपत सुरक्षित आहे. आता मुलं पुन्हा शाळांमध्ये जायला लागतील त्यावेळेला पालक मंडळींनी पण आणि शिक्षकांनी पण सातत्याने त्यांना काही सूचना देत राहायला लागणार आहे. कारण ती शेवटी मुलं आहेत. प्रत्येक गोष्ट ती मनापासून वारंवार करतीलच असं नाही. पण न दटावता आपण त्याच्या मागचं कारण समजावून जर का सांगून शिक्षकांनी आणि पालकांनीही काही सूचना त्यांना देत राहिलं. उदाहरणार्थ घरापासून शाळेपर्यंत जाण्याच्या प्रवासामध्ये ते सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत असतील, रिक्षा वापरत असतील तर गर्दी न करणं, मास्क वापरणं, शाळेत गेल्या हात धुणं, जेवणाच्या डब्याच्या सुट्टीमध्ये सार्वजनिक शौचालय किंवा स्वच्छतागृहामध्ये जाऊन आल्यानंतर हात धुणं, वर्गामध्ये सातत्याने मास्क वापरले पाहिजेत हे सांगत राहणं, शाळेमधून घरी जाताना शिक्षकांनी त्या सगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती करून त्यांना सूचना देणं. आपल्याला खरं सांगायचं तर काळजी घरच्या लोकांची जास्त आहे. कारण या वयोगटातली जी मुलं आहेत त्यांना जरी लागण झाली तरी त्यातल्या बहुसंख्य लोकांना लक्षणविरहित आजार होणार आहे किंवा त्यांना जास्त सिरियस आजार होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. दगावण्याची शक्यता तर जवळजवळ शून्याच्या आसपास आहे. आपण ही सगळी मेजर्स घेतो आहोत ती अशासाठी घेतो आहोत की आपल्याकडे घरी आपले नातेवाईक, आई वडील, आजी आजोबा हे असे असणार आहेत की ज्यांना लागण झाली तर त्यांना गंभीर आजाराचा धोका जास्त असणार आहे. तर त्यांची आपल्याला काळजी घ्यायची आणि त्यामुळे घरी गेल्यानंतर देखील हात स्वच्छ धुणं, जर कोणी आपल्या आसपास वयस्कर इतर आजार असलेले लोक असतील तर त्यांच्याशी बोलत असताना अंतर ठेवणं आणि जर का अंतर ठेवणं शक्य नसेल तर मास्क वापरणं, एवढ्या मूलभूत जरी गोष्टींची पुनरावृत्ती नियमितपणे आणि त्यास पाठीमागचं असलेलं सकारण सांगून जर का केलं तर मला खात्री आहे की गेल्या काही दिवसांच्या मध्ये मुलं जरी कंटाळलेली असली तरी देखील ते कोरोनाबद्दल वाचता आहेत आणि त्यामुळे नक्कीच त्यांच्या वागणुकीमध्ये चांगला फरक पडू शकेल. आता आपल्याकडे प्रश्न असा आहे की हे सगळं सोडून आपल्याला तर शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि शिक्षणाचा हेतू फक्त शाळेमध्ये जाऊन अभ्यास करणं असा नाहीये तर सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने देखील शाळेमध्ये जाणं जरुरीचं आहे आणि त्याचे मानसिक जे सगळे परिणाम आहेत ते आपल्याला सक्रियपणे आणि सकारात्मक परिणाम आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणून आपण शाळा सुरू करतोय. आता पूर्णपणे ताणविरहित काहीच शक्य नाही पण तरी देखील मला असं वाटतं की ताण कमीत कमी करण्यासाठी हे का करणं जरुरीचं आहे हे समजून घेतलं आणि जर का समजून दिलं तर मुलं निश्चित त्याला प्रतिसाद देतील. कारण शाळांमध्ये न जाण्याचाही ताण आहे, जाण्याचाही ताण आहे. पण जर का आपण सगळी परिस्थिती सारखी चिंतेच्या स्वरूपामध्ये अरे बापरे आज मुलगा शाळेत गेला, अरे बापरे आज तो घरी आला या पद्धतीने करण्याच्या ऐवजी एका अर्थाने आपल्याला हे माहिती आहे की हा आजार आणि ही साथ जरी खूप मोठी असली तरी त्यामध्ये जवळजवळ लागण झालेल्यांच्यापैकी 90% लोकांना कुठलाच त्रास होत नाही. काही जणांना सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचा त्रास होतो, काही जणांना रुग्णालयात जायला लागतं आणि ज्यांना अधिक जोखीम आहे अशाच लोकांचा मृत्यू होतो. तर आपल्याला त्याची भीती वाटणार नाही. विशेषतः घरामधले जे अधिक जोखीम असलेल्या व्यक्ती आहेत त्यांच्या संरक्षणाची काळजी घेण्याचे जर का संदेश जर का आपण दिले तर मला असं वाटतं की हा ताण बऱ्यापैकी कमी होईल. शिक्षकांनीही ताणाखाली सतत राहायचं कारण नाहीये, शाळांनी सतत ताणाखाली राहायचं कारण नाहीये. पण अर्थातच एक गोष्ट नक्की आहे की काय होणार आहे हे आपल्याला तपासतच पुढे जायला लागणार आहे. श्रोते हो, शिक्षण विभागानं शाळा सुरू करण्याबाबतची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर सोपवताना शाळांमधलं ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. शाळा जोपर्यंत सुरू होणार नाहीत तोपर्यंत हीच शिक्षण पद्धती अंमलात आणली जाणार आहे. सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबत ज्या मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या होत्या त्यांचं पालन करताना शाळांमध्ये लगबग दिसून आली होती. शाळांमधली स्वच्छता, सॅनिटायझेशन, कोरोना चाचण्या करण्यासाठी शिक्षकांच्या लागलेल्या रांगा आपण बघितल्या. याआधीही कोरोना प्रादुर्भावाच्या काळात शिक्षक आणि विद्यार्थी गेले अनेक महिने घरीच राहून शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी झाले होते. आता प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याच्या मार्गावर असताना शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही आपली मानसिक तयारी करत होते. त्यात कोरोना संसर्गाची भीती पुन्हा समोर आली. यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हे तीनही घटक संभ्रमावस्थेत आहेत.
ते एक प्रकारचा मानसिक ताण अनुभवत आहेत. कोरोनामुळे उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे शिकणं आणि शिकण्याच्या प्रक्रियेचं नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कशी काळजी घ्यावी, त्यांनी या ताणापासून दूर राहायचा कसा प्रयत्न करायला हवा, याविषयी मानसोपचार तज्ज्ञ वाणी कुल्हळी यांनी मोलाचा सल्ला दिलाय. ऐकूयात. लॉकडाऊनच्या पुढल्या टप्प्यात शाळा सुरू करायचा विचार सरकारने केलेला आहे आणि त्याचा फायनल निर्णय तर लोकल लेवलवर होणार आहे. पण यासाठी सरकारने सांगितलंय की पालकांची परवानगी घेतल्याशिवाय आणि पालकांना जेव्हा ते कम्फर्टेबल वाटेल तेव्हाच त्यांनी मुलांना शाळेत पाठवलं पाहिजे. त्यामुळे पालकांनी कुठल्या बेसिसवर हा निर्णय घ्यावा हे जर समजून घेतलं तर त्यांचा मानसिक तणाव बऱ्याचपैकी कमी करता येईल. मुलांना शाळेत पाठवायचंय या विचारांनी 2-3 विषयांबद्दल विचार येऊन मानसिक तणाव वाढू शकतो. एक तर मुलांना आता शाळेत जाण्याची सवय गेली आहे, त्यामुळे ते शाळेत जाऊ शकतील का, तिथे व्यवस्थित पोहोचू शकतील का, कारण आता जाण्या येण्याचे जे पूर्वी मार्ग होते की बसेस होत्या किंवा ट्रेन्स होत्या किंवा काही जे मार्ग होते ते पूर्वीसारखे सुरळीत चालू झालेले नाहीयेत. मग त्याच्यामध्ये मुलं व्यवस्थित जातील का, हे एक प्रकारचा विचार पेरेंट्सना येऊ शकतो. दुसरी, मुलं जेव्हा आपण काही त्यांना शिकवतो घरामध्ये की मास्क घालायचा आहे किंवा हात धुवायचे आहेत किंवा आपल्याला अंतर ठेवायचं आहे दुसऱ्यापासून, तर ते नक्कीच पाळतील का, कारण आपल्याला माहित असतं की बऱ्याच वेळेला मुलं त्यांच्या अल्लडपणामुळे किंवा एक प्रकारचं त्यांना करून बघू अशी एक प्रवृत्ती असते त्या वयात, तर पेरेंट्सनी सांगितलेलं पाळतील का, हाही विचार येऊन तणाव वाढू शकतो. बऱ्याच मुलं सुद्धा खूप अँझायटी, ज्याला आपण भित्रेपणा आहे की घराच्या बाहेर जायचं नाही, घराच्या बाहेर गेल्यावर एक प्रकारचा धोका आहे, असं झालेलं असल्यामुळे मुलांना वाटते की कसं आपण बाहेर जावं. मुख्यतः शाळा जेव्हा आता सुरू करणार आहे त्याच्या मागचं मुख्य ध्येय म्हणजे शिक्षणाचं नुकसान होऊ नये, त्याच्यापेक्षाही मोठा ध्येय म्हणजे इतरही जो विकास मुलांचा व्हायला पाहिजे त्याचं नुकसान होऊ नये म्हणून शाळा एक आपण सुरू करतोय. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. सकारात्मक त्याच्याबद्दल आपल्याला अप्रोच ठेवलं पाहिजे. आपल्या मनाचं जेव्हापर्यंत समाधान होत नाही किंवा तयारी होत नाही तोपर्यंत परवानगी देऊ नका मुलांना शाळेत जायला. पण कधी ना कधी आपल्या मुलाला शाळेत किंवा कॉलेजमध्ये जावं लागेल आणि त्याबद्दल आपण आपली मनाची तयारी चालू ठेवली पाहिजे. हे सर्व पालकांनी आणि त्यांच्या मुलांनी समजून घ्यावं. तर या तयारीसाठी एक तर मास्क लावणे, हाताची स्वच्छता आणि अंतर कसे ठेवायचे ह्याचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, म्हणजे त्या गोष्टी मुलांकडनं घरी आपल्या डोळ्यासमोर करून घ्यायच्या. त्यांना पहिले काही दिवस तुम्ही शाळेत सोडून आणि त्यांना परत घेऊन येऊ शकता की ते सुखरूप आहेत की नाहीत. आणि सरकारने जे गाईडलाईन दिलेत ज्याला आपण SOP असं म्हणतो, ते आपली शाळा कशी पाळत आहे त्याचा अभ्यास करून आपल्या मनाचं समाधान करून घेतलं पाहिजे की हे अगदी काटेकोरपणे पाळलेलं आहे. त्याहूनही जर आपल्याला भीती वाटत असेल जास्तीत जास्त तर मुलांना काही दिवस घरी सुद्धा एकाच खोलीत जेव्हा आपण बसलेलो असतो त्या काळासाठी मास्क वापरून तुम्ही सवय केली तर संसर्ग आपण कमीत कमी करू शकतो. श्रोते हो, राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता शिक्षण विभागानं शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊनच स्थानिक प्रशासनाला यापुढेही निर्णय घ्यावे लागणार आहेत. तोपर्यंत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी संयमाची भूमिका घेऊन पुढची वाटचाल करावी लागणार आहे. कोरोनाचा धोका अद्याप संपला नसल्यानं आपल्या सर्वांनीच स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मास्क वापरणं, सुरक्षित अंतराची अट पाळणं आणि स्वच्छतेच्या सवयी लावून घेणं यापुढेही सुरू ठेवायचं आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय शैलजा कदम आणि नंदिनी मथुरे, निवेदन संदेश नाईक. कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. FM बँडच्या 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे औरंगाबाद केंद्र आहे.